सुप्रभात मित्रांनो. तर तब्बल 30 आणि 32 तासाच्या प्रवासानंतर आपण भुवनेश्वर स्थानकावर उतरलेलो आहे आणि आपली प्रवासी मंडळी हळूहळू एक करून प्रयत्न करतात. आता इकडून आम्ही 2 बसेस केलेल्या आहेत. तर आम्ही पहिले हॉटेलवर जाऊन चेक करणार आहोत, त्यानंतर बाकीच्या ठिकाणी फिरणार आहोत. तर भेटूया तिकडे. रात्री झोप कशी झाली तुमची? म्हणजे दादा रात्री झोप लागली की नाही तुम्हाला? अरे एक नंबर. नितीन भाऊ, मग रात्री तुम्ही ड्रीम इलेव्हन लावलं होतं त्याच्यावरती काही 1-2 करोड रुपये. तर नितीन भाऊ काय बोलत नाहीत. मित्रांनो आता आम्ही जातो बसच्या दिशेने. जी बस जरा पार्किंगमध्ये आहे. मित्रांनो ह्या 2 आमच्या बसेस आहेत. मित्रांनो आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालेलो आहे. त्याच्यासोबत शुभ करनी है, इसलिए हार्दिक शुभ दीपावली. दीपावली की बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं महाराष्ट्र से, मुंबई से और केरला के स्वामी समर्थ खाटम महाराज आश्रम से. ओके. तर उगले सर तब्बल 30 तासाच्या प्रवासानंतर आपण हॉटेलवरती नाश्ता करण्यासाठी जातो आहोत. चांगलं आहे की त्याने गाडीतून उतरले लगेच प्रवासाला सुरुवात केली. हां, आणि साहेबांना मी एक पान दिलं होतं की त्याने आता 8 दिवस दात घातला पान होतं. हॉटेल प्रियामध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर मित्रांनो नाश्त्यामध्ये आम्ही मसाला डोसा ऑर्डर केलेला आहे. भाऊजी तुम्ही काय घेतलं आहे? मसाला डोसा. तर इकडे सर्वांनी मसाला डोसाच घेतलेला आहे आणि त्या टेबलवरती पण मसाला डोसा दिसतोय. तिकडे नितीन आणि अनिल परब, रणजित चव्हाण बसलेले आहेत. त्यांचा अजून ऑर्डर यायची आहे. तर तिकडे अजून एक डिश यायची आहे मेघाची. बाकीचा ग्रुप तिकडे बसलेला आहे. मित्रांनो इकडे उगले सर नाश्ता करत आहेत. तर सर तुम्ही काय मागवला आहे नाश्त्यासाठी? मी रवा मसाला मागवला. ओके, बस एका प्लेटमध्ये तुमचं काम होणार का? एका प्लेटमध्ये 4 प्लेट. हां, तर तुम्ही काय घेतलं आहे? रवा मसाला. रवा मसाला. ओके, कोणता? रवा मसाला. तुम्ही रवा मसाला घेतला, पाण्यापासून सगळी व्यवस्थित. अच्छा अच्छा. ओके. आणि पान कसं काय म्हणतं तुमचं? पान ह्याच्यानंतर पान घेणार की नाही? आता पान आमचं गेलं ना. पान काय आम्ही घेणार सर ना. तर मित्रांनो इकडे रणजित दादाचा पण नाश्ता झालेला आहे आणि ते आपल्या बायकोसोबत फोनवरती बोलतात, तुम्ही बघू शकाल. आणि इकडे रामदास काका आहेत, सॉरी अनिल परब. तर तुम्ही नाश्त्यामध्ये काय घेतला? मसाला डोसा. मसाला डोसा आहे का? इडली. यांची थोडी मिस्टेक झाली. नितीन तुम्ही काय घेतलं? नितीन काय बोलतच नाही. नितीन कालपासून शांत आहे. मित्रांनो नाश्ता तर झालेला आहे. आता आम्ही हॉटेलच्या दिशेने जातो आहे. तर आजचा प्लॅन आपण दादांना विचारूयात, कुठे कुठे फिरणार आहोत. दादा, तर दादा काय आपल्याला आजचा प्लॅन सांगणार नाही. तर आपण मेघाताईसोबत आपण गप्पा मारूया. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे. आमचं हॉटेल आहे हॉटेल सुतृप्ती हॉटेल आहे. तर इकडे आम्ही चेक इन करणार आहोत. आपले यात्रेकरू बाकीचे एक करून नाश्ता करून येत आहेत. तर मित्रांनो आम्ही हॉटेलमध्ये येऊन फ्रेश झालो आहेत आणि आता भुवनेश्वरमधील काही विविध ठिकाणं बघण्यासाठी आम्ही रेडी झालो आहोत. तर बघूया आता भुवनेश्वर आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत.
तर अशा प्रकारे आपले सर्व यात्रेकरू रेडी झालेले आहेत. तुम्ही बघत असाल रामदास काका म्हणजेच अनिल परब आणि त्यांच्याच बाजूला आहेत रणजित चव्हाण. बाकी इकडे सर्व आज तर मॅनेजमेंट चालू आहे. इकडे विठ्ठल भाऊजी सुद्धा तयार झालेले आहेत आणि बाकीचे इकडे महिला मंडळ यांचं फोटोशूट चालू झालं आहे. सगळ्यांचा फोटो चालू आहे तो लाईव्ह करून घे सगळे खुश आहे. हां तर उगले सरांना आपण विचारूया आज कुठले कुठले ठिकाण आपण फिरणार आहोत आणि काय प्लॅनिंग असेल आजच्या दिवसाचं. त्या गोष्टीची सर्वांना उत्सुकता आहे. गाडी करायला वेळ दिला तर अशा प्रकारे तुम्ही बघत असाल राधाताई इकडे रेडी झालेले आहेत एकदम चष्मा वगैरे लावून. त्यांच्यासोबत आहेत तुमचं नाव विसरलं मी राणी मोरे आणि त्यांच्यासोबत आहेत रासम काकी. आज क्या क्या हम लोग घूमने वाले हैं. उसका इन शॉर्ट में थोड़ा सा हम लोग को इन्फॉर्मेशन. खंडगिरी उदयगिरी केव ओके ट्रैवल म्यूजियम, खंडगिरी, उदयगिरी केव यानी कि गुम्फा और नंदनकानन जू नंदकानन जू ओके यानी कि प्राणी संग्रहालय और श्रीराम टेम्पल. तर मित्रांनो एवढी ठिकाणं आज आम्ही फिरणार आहोत. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बनत राहा. तर मित्रांनो इथून आपल्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवशी आपण नंदकानंद झूमध्ये जाणार आहात. आपल्यासोबत आहे तिकडे राधा काकी आणि कामल काका. इकडे बघत असाल तुम्ही कल्पना ताई आहेत. त्यासोबत विठ्ठल भाऊजी इकडे यांचं नाव काय विसरलं म्हणाले यार आणि बाकी त्यांच्या फ्रेंड्स आहेत. इकडे शुभदाता आहेत, तिकडे पवनदादा, त्यावर इकडे मेघाताई आहेत आणि त्यांचे मिस्टर पुढे बसलेले आहेत. इकडे तुम्ही बघत असाल रणजित दादा ते काही 2 शब्द बोलणार तुम्ही आजच्या दिवसाबद्दल. आणि इकडे बघत असाल तुम्ही अनिल परब एकदम थाटामाटच आहेत. तर मित्रांनो भेटूया पुढे.
तर मित्रांनो दुपारचे 3 वाजले आणि मी ओडिशा येथील ट्राईब्स म्युझियम बघून जेवणासाठी आलो आहे. सर्व एक एक करून उतरत आहेत जेवणासाठी. पोरांना भूक लागलेली आहे. तर मित्रांनो आम्ही जेवणासाठी आनंद प्युअर व्हेज ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहेत. रुबले सर इकडे व्हेज थालीचा आस्वाद घेताना आणि त्यांच्यासोबत आहेत रासम काका. काय म्हणणार? तर मित्रांनो माझी थाली आली आहे आणि यामध्ये आहे लोणचं आहे, इकडे सॅलड आहे, रायता आहे, हा काय शिरा आणि इकडे पनीरची भाजी आहे आणि इकडे मिक्स इकडे पण मिक्स भाजी आहे, दाल भात फ्राईड राईस आणि पुड्या त्यासोबत पापड आहे. तर जेवणाचा आस्वाद घेऊया आणि भेटूया पुढे. इकडे दादासुद्धा जेवणाचा आस्वाद घेत आहेत. दोघांची थाली यायची बाकी आहे. बाकी अनिल काका तुम्हाला तिकडे बघत असत आणि यांची पण थाली आली आहे. तिकडे तुम्हाला अनिल काका आणि पवन दादा बघत दिसत असतील. तर मित्रांनो दुपारचं जेवण झालेलं आहे पोट भरून. काकांनी तर शिरा खाल्लाच नाही, त्यांना आवडतो तरी. आणि आता जातो आहे माहीत नाही या ठिकाणी. मित्रांनो इकडे आम्ही प्राणी संग्रहालय बघण्यासाठी आलो आहे, पण इकडे भरपूर असा रश आहे, भरपूर अशी गर्दी बघायला मिळत आहे. सर तिकडे आपल्या ग्रुपला आवाज देताना. तर मित्रांनो आता आपण जातो आहे नंदकानन झुलॉजी पार्कमध्ये. आम्ही एक तिकीट काढले आहे. पर पर्सन 50 रुपये तिकीटाचं भाडं आहे. हे तुम्ही तिकीट बघत असाल तर बघूया काय अनुभव असेल. आपल्यासोबत आहेत इकडे माना वाटलं का आमच्याकडे कुत्रा. तुम्ही केलोरोडीचे वाघ तर बघितले, आता तुम्ही ओडिशामध्ये आलात वाघ बघण्यासाठी, तर काय म्हणणार तुम्ही, कसं वाटेल मला? पेट्रोल चेकिंग झालेलं आहे. आम्ही पार्कमध्ये एंट्री झालेली आहे. बाकीचे ग्रुप आपला अगोदरच इकडे आलेला आहे. तर आमचे गाईड असणार आहेत. आणि इथून आपल्या नंदकानन पार्क हिमालयन अस्वल. भाई साहब फर्स्ट टाइम एक्सपीरियंस. हे काय हे दिलं तर मित्रांनो तुम्ही समोर बघत असाल लांडगा. इंडियन टायगर का? हा. तर मित्रांनो तुम्ही आताच बघितला वाघ आणि हा वाघमारे वाघाचे रिलेटिव्ह. आणि पुढे बघूया आपल्याला काय भेटते बघायला. आता एकदम सुपर फास्ट बुलेट ट्रेनच्या स्पीडने जात आहे पुढे. भैरू नाही जातात, आपला भैरू नाही. माझ्या कुठे जवळ होत नाही रागावलाय तो. दोन आहेत वरती एक खाली. गर्लफ्रेंड आहे.
दोस्तों आइए हम उगले सर से पूछते हैं कैसा लगा आपको चीता और बाघ देख के, टाइगर देख के। भारत में जितने भी अभयारण्य है, जू है, उसमें से एक उड़ीसा का नंदन कानन, ये जो आप यहाँ पर देख रहे हैं, ये नंदन कानन जू में स्वामी समर्थ सेवा जो मंडली है, उन्होंने ये कैंप लाया है, ट्रिप लाई है मुंबई से। अभी तक यहाँ पर व्हाइट टाइगर दिखाया गया है, लियोपर्ड दिखाया गया है, उनके अलग अलग नाम है, साथ में चलते हैं। ग्रीन टाइगर भी मेरे साथ चलते हैं। और हमारे साथ एक टाइगर के रिलेटिव भी है, राकेश रोशन। Hey Rakesh, तो दोस्तों आइए हम दिनेश भाऊ जी से पूछते हैं कि आपको यहाँ पे घूम के कैसा लगा, क्या एक्सपीरियंस रहा आपका। घूमने का है, बहुत घूमने का है। और तो आपने क्या क्या देखा और क्या अच्छा लगा आपको यहाँ पे, यहाँ पार्क में? देखने के बाद पूछो, बताता हूँ। चलेगा तो अभी बताने नहीं वाले, एक दो एनिमल देखने बाकी है, उसके बाद वो बताने वाले हैं कि उनको क्या एक्सपीरियंस हुआ है यहाँ पे आके। तो दोस्तों यहाँ पे शाम के 5:30 बजे फिर भी अंधेरा हो चुका है, क्योंकि यहाँ पे सुबह भी जल्दी होती है और शाम भी जल्दी होती है। दोस्तों यहाँ पे क्रोकोडाइल है, यहाँ पे देख पा रहे होंगे आप, मगरमच्छ। पडला ना खाली, गेला हा, ते पण छान दिसतात. हे 100 पेक्षा जास्ती आहे तिथे. 100 पेक्षा भैया तर मित्रांनो आम्ही नंदकानंद पार्क पूर्ण बघितला. विविध असे प्राणी बघायला मिळाले, भरपूर सारे वाघ होते. तर आता इकडे 5:30 झाल्यात आणि अंधार झाला, त्यामुळे आम्ही लवकर निघालो इकडे. काका तुला कसा वाटला नंदकानंद काय त्या पार्क मध्ये तू हिंडून आलास? तू इकडे बरीच वाघा पाहिलीस, आपल्या इकडची तर पाहिलीच हवी, तर इकडची वाघा पाहून तुला कसा वाटला? काय म्हणजे कशी होती वाघा इकडची? कलरवाले होते पण. बाकी अजून तुझ्या काय पाहिलास इकडं, काय सांगशील? भरपूर पण आहे. काय काका सांगा इकडे सांगा, आयटम भरपूर पाहिल्या काका. मग वाघा सोडून तो आयटम वर पहा. तर पाहू मग आता उद्या भेटू. इकडे फक्त 5-5:30 झाल्या तरी यो असा इकडे कालवक झाला आहे. तर भेटू मग उद्या. चला बाय बाय. तू नंदकानंद पार्कला हिंडून आलास, तुला काय का पाहिलास इकडे वाघा? काय वाघा पाहिली, लाडगी पाहिली. अजून काय का पाहिलास? तुला कसं वाटलं इकडे? ये नील गाय पाहिली, मगरी पाहिले, अजून काय पाहिजे? तर तुला काय आवडला म्हणजे इकडे कसं काय? आपली वाघा कशी नाही, इकडची वाघा कशी सफेद काय? वाघ मस्त एकदम, ब्रशने असा कलर मारलेला. सफेद वाघ. मित्रांनो आजचा सफर इकडेच संपवतोय. भेटूया उद्या. टाटा बाय बाय. मित्रांनो आम्ही नंदकानंद पार्क फिरून आल्यानंतर समोर आलो, फ्रेश झालो आणि आता रात्रीच्या जेवणासाठी परत बाहेर जात आहेत. आपल्यासोबत आहेत तिकडे रामदास काका, दादा वगैरे पुढे गेले आहेत, दादा वगैरे सर पुढे जात आहेत, मी त्यांच्या मागे जातोय. बघूया आता रात्रीच्या जेवणामध्ये काय भेटतंय. चला लवकर.
जरा आमचा एक पार्टनर थोडासा बिमार झालाय, झालेला आहे, वाट लागलेली आहे त्याची जरा. बाकी सर्व व्यवस्थित झालं. थोडंसं त्याला पोटामध्ये स्टोनचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे थोडंसं पोट दुखतंय याचं. हां तर मित्र आमच्या हॉटेलचा रात्रीचा व्ह्यू बघू शकाल तुम्ही. बाकी सर्व रेडी झालेत रात्रीच्या जेवणासाठी. शॉपिंगसाठी थोडं बाहेर आलं होतं, पण इकडे काय आमच्यासाठी काही एवढं हे नव्हतं, तर आम्ही बसलो तिकडे टाइमपास करत. बघेल Look into my eyes, it's gonna be alright, right. Tomorrow's gonna be alright. One more